नमस्कार मित्रांनो, बी रेकी ग्रँडमास्टर काउन्सिलर आणि ॲनिमल कम्युनिकेटर आदित्य कुलकर्णी या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑरा हा तुम्हाला रिप्रेझेंट कसा करतो प्रायमरी स्टेजला. आता एक उदाहरण देतो की एखाद्या वेळेला तुमच्याकडे एखादी व्यक्ती सकाळ सकाळ येते, त्याला तुम्हाला खूप आनंद होतो, प्रसन्न वाटतं किंवा असं वाटतं की म्हणजे नाही का एखादं चैतन्य आल्यासारखं तुम्हाला एक अनुभव होतो. आणि तेच दुसरीकडे अशी एखादी व्यक्ती येते की ती आली की एक तर घरातलं वातावरण खराब होतं, तुमची चिडचिड होते किंवा हेट्रेटसारखे प्रकार घडतात. असं तुम्ही बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केलं असेल. तर ह्याचं कारण काय माहिती आहे का, की ज्या व्यक्तीच्यामुळं तुम्हाला चैतन्य फील होतं त्या व्यक्तीचा ऑरा हा पॉझिटिव्ह आहे आणि ज्यावेळेला तुम्हाला हेट्रेटसारख्या गोष्टी फील होतात त्यावेळेला त्या व्यक्तीचा ऑरा हा काही अंशी निगेटिव्ह आहे. ह्या दोन कारणांच्यामुळं तुम्हाला ह्या दोन संवेदनांची अनुभूती होते. आता विचार करायला गेलं तर एक ऑब्झर्व करा तुम्ही, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मुक्या प्राण्याकडे जाता, मग ते कुठले असेल, गाय असेल, वासरू असेल, कुत्र्याची पिल्लं असतील किंवा काही काही जणांना घोडे आवडतात. तर ज्या वेळेला तुम्ही प्राण्यांच्या मध्ये जाता ना, त्यावेळेला तुम्हाला ही अशी कुठलीच अनुभूती येत नाही. जरा नीट आठवून तुम्ही चेक करा आणि नक्की ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला असं कधी जाणवलंय का की तुम्ही एका प्राण्याला भेटला आहात, जरी तो अनोळखी असली तरी तरी तुम्हाला असं फिलिंग कधीच येणार नाही, तुम्हाला नेहमी प्रसन्न वाटेल. त्याचं कारण माहिती आहे काय, की ब्रह्मांडांनी त्यांना एक वरदान दिलेलं आहे की त्यांच्याकडे हेट्रेट हा प्रकारच नाही आहे. म्हणजे तुमचं कोणाचं नुकसान व्हावं किंवा तुमचं काहीतरी उणंधुणं आहे, मग मी तुमच्याशी तसं वागणार, ही भावना त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे दे आर ऑलवेज प्युअर सोल्स. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की प्रायमरी त्याच्यामध्ये काय फरक असतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की जर का निगेटिव्ह ऑरा असेल तर तो पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट कसा करायचा, ऑरा चार्ज कसा करायचा, त्याची एक अंदाज आपण घेणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया ह्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्ही जर का यूट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला बघत असाल तर पेज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.